स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, एक्सलन्स, राजिंदर सिंगजी, जे की आपल्या भारताचे पॅरालिम्पिक पदक विजेते आहेत, यांनी एक महत्त्वाचं काम केलं. बिहारमधल्या नालंदा या ठिकाणी राहणारा अविनाश कुमार पासवान हा एक व्यक्ती, एक युवक, घरची परिस्थिती जेमतेम, आणि मग तो विधाता पण सत्व परीक्षा अशाच कुटुंबांची का घेतो हे न सुटलेलं कोडं. अविनाश कुमार पासवान यांचं 4 ते 5 वर्षाचं वयापर्यंतचं बालपण खूप चांगलं गेलं आणि नंतर पोलिओ होण्याचं निमित्त झालं आणि कमरेखालचा भाग हा पोलिओग्रस्त झाला. अर्थातच या अपंग मुलाला वाढवताना नाकी 9 यायचे आईबाबांना. अतिशय हलाखीची परिस्थिती, पण त्यातूनच त्यांनी आपल्या या अविनाशचं पालनपोषण करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. देव ज्या पद्धतीने एखाद्या अवयवाला नामोहरम करतो तर दुसरीकडं काहीतरी ताकद देतो, असंही आपल्याला समाजात जे दिसून येतं तसंच काहीसं अविनाशची वाढ होताना होत गेलं. त्याला व्यायामाची आवड लागली आणि मग यातूनच आपल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी तो डिस्क थ्रोमध्ये काही ना काही आपल्याला करता येईल का असं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करू लागला. राजिंदर सिंग यांच्या लक्षात आलं की या मुलामध्ये काहीतरी टॅलेंट आहे आणि योग्य ती याला दिशा दिली तर याच्यातनं नक्की काहीतरी चांगलं घडू शकतं. ही नजरसुद्धा एका गुरूकडंच असते. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या राजिंदर सिंग यांना, अविनाशच्या या गुरुला, कविप्रवित शो या चॅनलचा लवून मुजरा आणि अर्थातच अविनाश कुमार पासवान यांना कडक सॅल्यूट म्हणून हा आजचा व्हिडिओ. या गुरु आणि शिष्य दोघांचंही कौतुक करण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवला आहे. तो एवढाच सांगण्यासाठी की तुमच्या जीवनात घडणाऱ्या कोणत्याही घटनेचे पडसाद तुमच्या होणाऱ्या प्रगतीमध्ये अडथळा बनू शकत नाहीत. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अविनाश कुमार पासवान, ज्याला त्याचे मोहल्ल्यातले लोक झंडू म्हणून चिडवायचे. झंडू म्हणजे बिनकामाचा, काहीही न करणारा व्यक्ती, असं त्या झंडूचा अर्थ सांगितला गेला आहे. पण त्यांनीसुद्धा हे थट्टामस्करीत त्याला मिळालेलं नाव, याच नावाने मी प्रसिद्ध होऊन दाखवीन अशी मनात एक सुप्त जिद्द ठेवून, एक मोठं स्वप्न बघून झंडू कुमार याच नावाने त्यांनी पॅरालिम्पिकमध्ये फॉर्म भरला. पॅरालिम्पिक म्हणजे अपंग लोकांचं ऑलिम्पिक. कधीकधी काही लोकांचे अपघातात, काही सैनिकांचे युद्धामध्ये हात पाय किंवा पाठीचा मणका निकामी होणं आणि त्यांना कायमचं अपंगत्व येणं अशा घटना घडतात. पण त्यांच्यामध्ये जर अशा पद्धतीने काही टॅलेंट असेल तर ती माणसं नक्की पॅरालिम्पिकमध्ये भाग घेऊन आपल्या देशाला काही ना काही पदकं मिळवून देतात. अशी खूप उदाहरणं आहेत. दुसरं एक उदाहरण बोलता बोलता सांगून जातो आहे मी तुम्हाला. चंदू चॅम्पियन हा चित्रपट तुम्ही जर पाहिला असेल तर तो एका आर्मीमधल्या सैनिकावर बनलेला तो चित्रपट आहे आणि ज्यांच्यावर हा चित्रपट बनला, ज्यांनी ॲक्च्युअल युद्धात 15 गोळ्या खाल्ल्या, त्या पेटकर, मुरलीकांत पेटकर यांना मी स्वतः वैयक्तिक 2-4 वेळा भेटलेलो आहे. त्यांची बिल्ट, त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि त्यानंतर त्यांनी पॅरालिम्पिकमध्ये मिळवलेलं यश, या सगळ्या गोष्टी त्यांच्या तोंडून मी ऐकल्यात. एका फंक्शनमध्ये त्यांच्या निकटवर्तीयांनी केलेल्या भाषणातून पण ऐकल्यात.
अशाच पद्धतीने झेंडू म्हणून चिडवलं जात असतानासुद्धा मनात जिद्द बाळगून आपल्या भारत देशासाठी कॉमनवेल्थ या गेम्समध्ये कांस्य पदक मिळवून दिलेला हाच तो झेंडू कुमार, अविनाश कुमार पासवान. अपंगत्वावर मात करण्यासाठी आईवडिलांच्या कांदे बटाटे भाजी विकण्याच्या धंद्यामध्ये बसल्या बसल्या मदत करू लागला. नेमका कोरोना आला. त्यानंतर त्यांनी ई-रिक्षा चालवण्याचं ठरवलं. त्यातच मग पॅरालिम्पिक किंवा अशा मोठमोठ्या आपल्याला स्पोर्ट्समध्ये काही भाग घेता येईल का, कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला नाव नोंदवता येईल का, याच्यासाठी राजेंद्र सिंग यांच्यातर्फे प्रयत्न सुरू झाले. पण ते करायला पैसा कमी पडू लागला म्हणून त्या विचाराने ई-रिक्षासुद्धा विकून टाकली. म्हणजे चारी बाजूंनी परिस्थितीने घेरलेलं असतानासुद्धा आपल्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपंग माणसाची ही चाललेली धडपड, त्यासाठीच मला झेंडू कुमार यांना कडक सॅल्यूट करावासा वाटतो. भले भले लोक, गट्टेकट्टे लोकसुद्धा आयुष्यात तसं पाहिलं तर काहीही करू शकत नाहीत. देशासाठी पदक मिळवून देणं ही तर खूप दूरची गोष्ट झाली. त्यामुळं हे काम अतिशय वाखाणण्यासारखं आहे. त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व हे कधीही असं नाकारून चालणार नाही, त्याच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही, इतकं मी आवर्जून माझ्या देशवासियांना सांगतो. पॅरालिम्पिकमध्ये, कॉमनवेल्थमध्ये नाव टाकल्यानंतर 2017 साली आलेलं अपयश धुवून टाकायचं याच जिद्दीने त्यांनी वेटलिफ्टिंगचा प्रवास सुरू केला होता. आणि मग त्याच कॅटेगरीमध्ये वेटलिफ्टिंग या स्पोर्ट्ससाठी त्यांचं नाव पुकारलं गेलं आणि त्यांनी तो इव्हेंट 190 किलो वजन उचलून आपल्या भारत देशाच्या तिजोरीमध्ये एक कांस्य पदक त्यांनी मिळवलं आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. म्हणजे ज्या मुलाला त्याच्या अपंगत्व असतानासुद्धा झेंडू झेंडू म्हणून लोक चिडवायचे, शेवटी ते झेंडू हेच नाव स्वीकारून झेंडू कुमार या नावाने भारतातर्फे पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून दाखवणं हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही आहे. मी जितक्या सहज तुम्हाला हे सगळं सांगतोय, इतक्या सहज त्यांच्या आयुष्यात हे सगळं काही घडलं नाही आहे. अनंत यातना, अनंत वेदना, अनंत प्रकारचं टोमणे, समाजाकडनं मिळालेली अवहेलना, त्यानंतर गरिबीने पछाडून सोडलेलं, त्यातून कोरोनाचं संकट, कुटुंब गरीब, खायचे प्यायचे वांदे, अशा घरात जन्माला आलेला हा अविनाश कुमार पासवान आज खरोखर एका आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकतोय असंच मी मानतो. पुन्हा एकदा त्याचे गुरु राजेंद्र सिंग, ज्यांनी ह्याच्यातलं टॅलेंट ओळखलं आणि ज्यांनी त्याला ह्या दिशेने तू गेलास तर तुला नक्की यश मिळेल असं सांगितलं. हे तुमच्यातलं टॅलेंट ओळखणारा जो कोणी एक व्यक्ती असतो ना, तो व्यक्ती कुठल्या तरी वळणावर तुम्हाला भेटून जातो आणि तोच खरा तुमचा गुरु ठरतो. आई वडील तर प्रथम गुरु आहेतच. त्यानंतर ज्या दिवशी आपण शाळेत जायला सुरुवात करतो, जेव्हापासून आपण शाळा शिकायला सुरू करतो, तेव्हा तेव्हा भेटलेले प्रत्येक शिक्षक शिक्षिका हे सुद्धा तुमचे गुरु बनतात. आणि त्याच्यातून मग प्रत्येक माणूस घडत घडत जातो आणि मग त्याचं एक व्यक्तिमत्व घडून जातं. मग त्यातून तो काय करू शकतो आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी, त्यानंतर मग आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी. फक्त जन्माला आलो आणि गेलो निघून अशा पद्धतीचं जीवन नको आहे. तसं असतं तर त्या देवाने, त्या विधात्याने तुम्हाला पण प्राणीच बनवलं असतं ना. पण त्यांनी भावना, वेदना, संवेदना सगळं देऊन, तुम्हाला बुद्धिमत्ता थोडीशी एक्स्ट्राऑर्डिनरी देऊन तुम्हाला या पृथ्वीवर पाठवलं आहे, म्हणजे त्याचीसुद्धा काहीतरी इच्छा असेल ना. आणि तीच इच्छा या झेंडू कुमारने अपंगत्वावर मात करून, आलेल्या गरिबीतल्या प्रसंगांवरती मात करत करत आज तो एक देशाचा पॅरालिम्पिकपटू म्हणून नाव कमावलं आहे. पॅरालिम्पिक या क्षेत्रामध्ये सुवर्णाक्षरांनी नाव लिहिलं गेलं त्याचं. जरी पदक, कांस्यपदक मिळालेलं असलं तरी ये भी कुछ कम नहीं असंच मी सांगेन. त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी, पॅरालिम्पिकमधल्या अधिकाधिक प्रगतीसाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. आणि या झेंडू कुमारांच्या आदर्शावर इतर अपंगांनीसुद्धा खचून न जाता प्रयत्नवादी राहावं आणि जे काही आपल्यामध्ये टॅलेंट आहे
ते थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करावा आणि त्या टॅलेंटच्या अनुसार आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू ठेवावी. यश प्रयत्नाशिवाय कधीही मिळत नाही आणि प्रयत्नसुद्धा योग्य दिशेत केल्याशिवाय मजा येत नाही. त्यामुळं प्रत्येकालाच, प्रत्येक अपंग व्यक्तीलाच कवी प्रवीण शोच्या लाख लाख शुभेच्छा. आणि झंडू कुमार यांनी जो आदर्श घालून दिला आहे, जी एक पायवाट तयार केली आहे, त्या पायवाटेवरून अनेक अपंग लोक चालतील याच अपेक्षांसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल.